वचन सांगतं परमेश्वराने जगावरती प्रीती केली. कुणावर केली आहे? जगावर. जगावरती प्रेम म्हणजे काय माहिती का? ह्या जगातील सगळ्या लोकांवरती. मग तो विधर्मातला असू शकतो, तो कुठल्याही जातीचा, पंथाचा, गरीब, श्रीमंत, आजारी, दुःखी, प्रत्येकावर त्याने प्रीती केली. हालेलुया, हालेलुया. तरी सुद्धा काही लोकांचं काय म्हणणं आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे फक्त ख्रिश्चनांचा देव. हालेलुया. आज आपण जन्मातले ख्रिश्चन आहोत का? नाहीये. आज आपण वेगळ्या वेगळ्या धर्मात आलेलो आहोत. पण देव काय आहे हे आपल्याला समजलेलं आहे. त्या देवाचं प्रेम काय आहे ते आपल्याला समजलेलं आहे. कारण वचन सांगतं परमेश्वराने जगावरती प्रीती केलेली, कुठल्या एका माणसावरती नाही केली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फक्त ख्रिश्चनांवरती नाही, तर मुस्लिम असो, मराठी असो, तमिळ, तेलुगू, गुजराती, पंजाबी, मारवाडी किंवा परदेशातली असो, त्या परमेश्वराने हर एकावरती प्रेम केलं आणि त्या प्रेमाच्या पोटी काय केलं, त्यांनी त्याचा पुत्र तुमच्यासाठी, माझ्यासाठी काय केलं आहे, तो बळी दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्या शेजारच्याला बोला, परमेश्वर तुझ्यावर प्रेम करतो. आमेन. हो, खरंच प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. बघा प्रियांनो, आज या जगामध्ये कुठले आईबाप, असे आईबाप आहेत का कुठले की आपलं लेकरू जगासाठी देऊन टाकत? आहे का कुठली आई, हा पास्टर माझं पोरगं मी देते करा? आहे का कोणी? कोणी त्याचं लेकरू दुसऱ्यासाठी मरण्यासाठी पाठवणार नाही. पण वचन सांगतं परमेश्वराने त्याचे एकुलत्या एक पुत्राला काय केलं, तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्या पृथ्वी तलावरती पाठवलं. आणि वयाच्या 30 वर्षाच्या नंतर 3.5 वर्ष देवाने काय केलं, सेवा केली. देवाने काय केलं, चिन्ह चमत्कार केले. हालेलुया. आणि त्याच्यानंतर तो तुमच्यासाठी, माझ्यासाठी काय झाला, मेला. प्रेज द लॉर्ड. शेजारच्याला बोला, प्रभू तुझ्यासाठी मरण पावला, पण तिसऱ्या दिवशी पुन्हा तुझ्यासाठी जिवंत झाला. हालेलुया.